नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण भोपळ्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। तर छान अशी भोपळ्याची भाजी पौष्टिक असलेली आणि खूप छान होते। तर कशी बनवायची चला पाहूया। तर मी इथे भोपळा घेतलेला आहे। तर हा मी कापून घेतला आहे, त्याच्या फोडी करून घेतल्यात आणि सालं काढून घेतलेली आहेत। आता तो बारीक असं चिरून घ्यायचा, बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या त्याच्या। आता मी ह्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्या, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे फोडी करून झाल्या। त्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलंय। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरीची फोडणी घालायची आहे आपल्याला। तर मोहरी घातली, त्यानंतर ह्यामध्ये लाल मिरची घातली। तर तिखट मिरची आहे त्यामुळे एकच घातलेली आहे। आणि त्यामध्ये मी धणे घातले। तर धण्याची मोहरी आणि धण्याची फोडणी खूप छान लागते। तर आता यामध्ये कांदा बारीक चिरून घातलाय, टोमॅटो बारीक चिरून घातलाय। आता हे परतून घेते। तर पूर्ण असं परतून झालं, त्यामध्ये थोडीशी हळद घालते। आता ह्यामध्ये मसाला घालायचा नाही, तर मी आलं लसूण मिरची याची पेस्ट केलेली होती ती घालते। तर आता हे परतून घेते छान असं। आता परतून झालं, त्यामध्ये जिरा पावडर घालते। तर 1-1.5 चमचा मी जिरा पावडर आणि 1.5 चमचा गरम मसाला यामध्ये घातलाय। आता हे छान परतून घेते। आता हे परतून झालं, त्यामध्ये कढीपत्त्याची पानं सुद्धा मी घातल्यात। तर कढीपत्त्याची पानं खूप छान गंध असा येतो आणि छान आयुर्वेदिक सुद्धा असतात ते। तर आता ही मी फोडी ह्यामध्ये घालून घेते। तर आता हे आपण फोडी घातल्यानंतर परतून घेते। तर छान परतून झालं की पूर्ण असं परतून घ्यायचं, पूर्ण फोडीला असा मसाला लागला पाहिजे। तर ह्या पद्धतीने असं परतून घेतलं। तर त्यानंतर ह्यावर झाकण ठेवून गॅस मीडियम गॅसवर ठेवायचा आणि ह्यामध्ये पाणी न घालताच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर त्यामुळे गॅस स्लो करून शिजवलं तर भाजी बुडायला लागत नाही, तर व्यवस्थित अशी शिजली जाते। आणि या फोडी आहेत ना, त्या पूर्ण अशा शिजून पूर्ण असं म्हणजे फोडी राहतच नाही, असं पूर्ण असं मिक्स होतं, तुम्ही पाहू शकता। तर छान अशी भाजी शिजली की खूप असं म्हणजे पाणी तसं वळतं तिला। तर त्यामुळे ह्यामध्ये पाणी घालायचं नसतं। तर आता ह्यामध्ये मीठ घालून घेते। तर मीठ नंतरच घालायचं, कारण फोडी जास्त दिसतात आणि नंतर पूर्ण शिजल्यानंतर थोडी भाजी होती, त्यामुळे आपल्याला जेवढी भाजी असते तेवढ्यात आपल्याला मीठ घालायचं असतं थोडंसं। आता चवीनुसार त्यामध्ये साखर घालून घ्यायची। तर साखर घातल्याने ह्याची टेस्ट खूप छान लागते। तसंच खाण्यापेक्षा साखरेमुळे छान टेस्टी लागते ही भोपळ्याची भाजी। तर आता ह्यामध्ये भाजी छान शिजलेली आहे, ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेते। आता ही परतून घेऊन आपली ही भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। तर खूप छान आणि साध्या सोप्या पद्धतीने भोपळ्याची भाजी होते। तर आता ही मी बाउलमध्ये सर्व। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।